गौरी अनंत गर्जे यांच्या मृतदेहासह शवविच्छेदन अहवाल आज समोर येणार आहे। या अहवालानंतर तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालाय। या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटे यांनी सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधू ग्रामसाठी लागणाऱ्या जागेसाठी महापालिकेने 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला होता। मात्र नाशिककरांकडून याचा निषेध व्यक्त करण्यात आला होता आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट सुद्धा घेतली होती। यावर हरकती घेण्याचा निर्णय घेण्यात आला। आज संबंधित प्रकरणावर सुनावणी होणार आहे। आपण गाफील राहिलो तर येणारी महापालिका निवडणूक शेवटची निवडणूक असेल, त्यामुळे गाफील राहू नका असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय। आपण गाफील राहिलो तर पालिका हातातून गेली असं समजा, असं विधान त्यांनी केलं। मतदार याद्यांवर काम करा असं आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी केलंय। परळमध्ये मनसेकडून कोकण महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता। अमित साटम आणि भाजपचे लोक माझ्यावरती खोटे आरोप करत आहेत असं काँग्रेसचे असलम शेख यांनी म्हटलेलं आहे। मंगलप्रभात लोढा ज्येष्ठ नेत्यांमध्ये ते मंत्री आहेत, मात्र ते खोटे बोलत आहेत। त्यांनी दिलेला व्हिडिओ क्लिपमध्ये कुठेही मी धमकी देतोय असं समोर आलेलं नाही असंही असलम शेख म्हणाले। माजी मंत्री असलम शेख यांच्या विरोधात भाजपा आक्रमक झालेले आहे। शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात विधान केल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले असून मालवणी परिसरामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनावेळी पोलिसांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। लातूरच्या अहमदपूर शहरामधून अजित पवार गटानं भव्य रॅली काढलेली आहे। मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व उमेदवारांनी शहरामधून भव्य रॅली काढली। या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं महिलांसह पुरुषांनी सहभाग नोंदवला। पुण्यात एकनाथ शिंदेंची सभा झालेली आहे। यावेळी मतदारांना मतदानाचं आवाहन करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। विरोधक अफवा पसरवतात, योजना बंद होईल, पण जोपर्यंत एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं विधान शिंदेंनी केलंय। वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार यांच्या वेगवेगळ्या भूमिकांबाबत चर्चा होत असताना चंद्रपुरात वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेतली आहे। असे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातात असं सांगत महाकाय मुंबई महापालिकेमध्ये महायुती होत असताना जे आवश्यक ते केले पाहिजे असं माझं मत असल्याचं ते म्हणाले। मी मनसेविषयी नाव घेऊन बोललो नसल्याचा खुलासा सुद्धा केलाय। राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना चीटर आणि बालिश बुद्धीचे आमदार असं म्हणत टीका केलेली होती। या आरोपांना शिवसेनेचे नेते प्रमोद घोसाळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांना 3 वेळा फसवलं, त्यामुळे चीटर कोण आहे हे सगळ्यांना माहितीये असा पलटवार त्यांनी केला। लातूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांना नाम फाउंडेशनच्या वतीनं 200 बियाणे बॅगचं वाटप करण्यात आलं। रब्बीच्या पेरणीसाठी हरभरा बियाणे बॅगेचे 25 गावांमध्ये वाटप करण्यात आलेले आहे। धुळ्यातील चिमठाणे गावामधील साक्रीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची 2 वर्षात दुरवस्था झाली। रस्त्याच्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे। चिमठाणे गावामधील नागरिकांनी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर रस्त्याच्या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली जाते। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामधील फुलनार इथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली। पोलीस अधीक्षक निलोप्पल यांच्या कार्यकाळातले 8वे पोलीस मदत केंद्र असून या पोलीस मदत केंद्रामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल्यांचे प्रवेशद्वार बंद झाले। धुळे तालुक्यामधील सडगाव शिवारामध्ये बिबट्याचा वावर असल्याची अफवा पसरली। देवा वाघमोडे यांच्या शेतामध्ये 3 पिल्लं आढळलेली होती। बिबट्याची पिल्लं असल्याच्या संशयावरून वन विभागाला तात्काळ कळवण्यात आलं। त्यानंतर ही बिबट्याची पिल्लं नसून रानमांजराची पिल्लं असल्याचं निदर्शनास आलं। दोंडाईसा येथील मनसुरी पिंजारी समाजातर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या सोहळ्यामध्ये समाजातील 3 जोडपे विवाहबंधनात अडकलेत। विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या 3 जोडप्यांना समाजातील नागरिक आणि संस्थेकडून भेटवस्तू देण्यात आल्या। खारघर टेकडीवरील चाफेवाडी पाडा परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याची घटना समोर आलेली असून त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय। ग्रामस्थांनी वन विभागाने त्यांना कळवण्यात आलं आणि तातडीनं पावलं उचलून बिबट्या पकडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केलेली आहे। पुणे शहरामधील औंध भागामध्ये बिबट्याची एंट्री झाली आहे। शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थानिकांना बिबट्या आढळला। वन विभागाकडून बिबट्याचा शोध सध्या घेतला जातोय। पुण्यात मोठी कारवाई करत जिल्हा प्रशासनाने पाणलोट क्षेत्रातील रिसॉर्ट जमीनदोस्त केलेले आहेत। पुणे शहराजवळच खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि पवना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे रिसॉर्ट, फार्म हाऊसेस आणि अन्य अनधिकृत बांधकामं चालू होती।
नागपुरात येत्या 7 डिसेंबर रोजी गायनाचा एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। 111 गायकांद्वारे विविध भाषिक 111 गीतं सादर करण्याचा विक्रम नागपुरात होणार आहे। नाशिकमध्येही टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला। मराठी माध्यमांच्या परीक्षार्थींना इंग्रजी माध्यमाचा पेपर देण्यात आला, त्यामुळे नाशिक शहरातील परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालक संभ्रमात अडकलेले होते। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झाला नसल्याचं पशुसंवर्धन विभागानं सांगितलं। काही दिवसांपूर्वी एका वराहाचा मृत्यू झाल्यावर या शिवारामधील 1 किलोमीटरचा परिसर बाधित म्हणून घोषित करण्यात आलेला होता। हा सर्व परिसर आता खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाते। स्मृती मानधनाच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडलेली आहे, मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सांगलीतल्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार